तुझ्यातल्या रावणाने काबीज केलाय होय तुला? होय, तुझ्यातल्या रावणानेच काबीज केलंय तुला, जो प्रत्येक वेळेस तुझ्यावर आरूढ होऊन बसतो आणि मग तू काय करून बसतोस ना, हे तुझं तुलाच कळत नाही. मला आई म्हणतोस ना, तर ऐक. आता तुझ्यातल्या रावणाचं दहन कसं करायचं ते सांगतो. शांतपणे ऐक. तू एखादी गोष्ट ठरवतो, पण ती साध्य होत नाही ना, तेव्हा तुझ्यातल्या विचारांचा रावण आडवा येतो. तुला वाटतं मी एखाद्या गोष्टीत यशसंपादन करू शकतो, पण तू सातत्य ठेवत नाहीस, तेव्हा पुन्हा तोच रावण आडवा येतो. तू झोपेत स्वप्न पाहतोस आणि जागेपणी मात्र झोपी जातोस ना, तेव्हाही तुझ्यातला रावणच आडवा येतो. अरे हा रावण म्हणजे तरी काय रे? तर रावण ही एक प्रवृत्ती आहे. तू पूजा रामाची करतोस, पण वर्तणूक रावणाची बाळगतोस, तोच ना, तेव्हा तुझ्यातला रावण आडवा येतो. आता ऐक, खऱ्या अर्थाने या रावणाचं दहन कसं करायचं ते सांगतो. तुझ्या मस्तकात तू कोणाची पूजा करतोस हेच तुझं भविष्य ठरवणार आहे. ह्याचाच अर्थ चांगले विचार, चांगले आचरण आणि चांगले वर्तन हे रामाचे गुण आहेत. जेव्हा कधी यावर विचारांचा रावण आरूढ होईल, तेव्हा त्याला तिथल्या तिथे संपव, जेणेकरून तुझ्या चुकीच्या प्रवृत्तीला कधीच संधी मिळणार नाही. राम राम म्हणून फक्त बोलून होत नाही, तर आजपासून हाच राम तुझ्या मुखात, मनात आणि आचरणात जप. थोडक्यात सांगतो, काय चांगलं आणि काय वाईट हे तुला चांगलं कळतं, पण तरीही तू रावण रूपात अवगुणांच्या स्वाधीन होतोस. इथेच तू चुकतोस. कारण सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर रामालाही त्या रावणरूपी प्रवृत्तीचं दहन करावं लागलं होतं. म्हणून जिथे जिथे तुला वाटेल की तू तुझी लक्ष्मण रेषा ओलांडतो आहेस, तिथे तिथे तुझ्यातला राम जागृत ठेव आणि त्या क्षणीच त्या रावणाचं दहन कर. आणि लक्षात ठेव, योग्य कर्म करताना भिवू नकोस, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.